ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। सर्व शिवभक्तांचे आजच्या या खास व्हिडिओमध्ये स्वागत। सर्व भक्तांना आजच्या या खास व्हिडिओत मी सांगणार आहे की श्रावण महिना हा कधी सुरू होणार आहे, तसेच या श्रावण महिन्यामध्ये 2024च्या नेमके किती श्रावणी सोमवार असणार आहेत। बऱ्याच जणांना यावेळेस शंका आहे की 4 सोमवार असणार आहेत की 5 श्रावणी सोमवार असणार आहेत, तर याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या खास व्हिडिओत घेणार आहोत। अगदी थोडे दिवस श्रावण महिन्याला सुरू होण्यासाठी बाकी आहेत आणि श्रावण महिन्याची जी सुरुवात होणार आहे 2024मध्ये ती सुरू होणार आहे 5 ऑगस्ट 2024ला सोमवारच्या दिवसापासून। आणि या दिवशी जी शिवामूठ असणार आहे ती म्हणजे तांदूळ असणार आहे आणि त्यानंतरचा दुसरा जो सोमवार आहे तो आपण पाहू शकता, तो 12 तारखेला आलेला असून या दिवशीची जी शिवामूठ असणार आहे ती तीळ असणार आहे। त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार हा 19 तारखेला असून या दिवशी जी शिवामूठ आहे ती मूग असणार आहे। त्यानंतर चौथा जो श्रावणी सोमवार असणार आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की जवस ही शिवामूठ असणार आहे। आणि या श्रावण महिन्याचा जो शेवट आलेला आहे तो आपण पाहू शकताय की 2 सप्टेंबरला सोमवारच्याच दिवशी आलेला असून अतिशय चांगले योगायोग या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अतिशय छान असा हा श्रावण महिना असणार आहे आणि 5वी जी शिवामूठ असणार आहे आपण पाहू शकता ही सातूची असणार आहे सोमवारच्या दिवशी। आणि या दिवशी देखील आपला हा 5वा श्रावणी सोमवार असून या दिवशी देखील आपण महादेवांच्या मंदिरात जायचे आहे आणि महादेवांना शिवमूठ जी आहे ती सातूची व्हायची आहे। आपण या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे देखील श्रवण करू शकता, कथासार देखील ऐकू शकता। महादेवाची जेवढी भक्ती होईल आपण तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। हा जो येणारा ऑगस्ट महिना आहे अतिशय चांगला आहे, संपूर्ण महिना हा भक्तिमय असणार आहे। तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण पाहू शकताय की रक्षाबंधन ह्या 19 तारखेला आलेले आहे सोमवारच्याच दिवशी आणि संकष्ट चतुर्थी देखील 22 ऑगस्टला असणार आहे। त्यानंतर नागपंचमी जी असणार आहे श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा पहिला सण असतो नागपंचमी, तो शुक्रवारच्या दिवशी 9 ऑगस्टला आलेला आहे। आपण पाहू शकताय माझ्या हातात महालक्ष्मी कॅलेंडर आहे आणि आपल्याला मी जी ही माहिती देत आहे ही त्याच्याच आधारे देत आहे। त्यानंतर पुत्रदा एकादशी जी आहे ती देखील 16 तारखेला असणार आहे। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात ही 5 ऑगस्टला सोमवारी होत असून या श्रावण महिन्याचा जो शेवट आहे तो 2 सप्टेंबरला सोमवारच्याच दिवशी होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये एकूण 5 सोमवार असणार आहेत। तर मी तुम्हाला जी मित्रांनो महत्त्वाची ही जी माहिती सांगितली आहे ही जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये हर हर महादेव ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। भेटूया लवकरच पुढील सणांची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।